हे विष्णुपद रस्ता आहे। जेव्हा रुक्मिणी साहेब या ठिकाणी भगवंतावर रागवून या ठिकाणी दिंडीकर वरणात आल्या, तेव्हा या ठिकाणी भगवंत गाई गोपालासह या ठिकाणी आले आणि गाई गोपालासह या ठिकाणी आल्यानंतर भगवंत या ठिकाणी थांबले। हे विष्णुपद आहे आणि या ठिकाणी भगवंताच्या चरणाचे ठसे आणि गायींच्या चरणाचे ठसे या विष्णुपदावर आहेत। मात्र खूप पाणी आल्यामुळे विष्णुपद पाण्याखाली गेलेलं आहे। हे विष्णुपद आहे जिथे भगवंत प्रत्यक्ष गाई गोपालासह द्वारकेवरून आले होते। या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेबांच्या शोधार्थ भगवंत जेव्हा प्रत्यक्ष या ठिकाणी आले गाई गोपालासह आणि या विष्णुपदावर थांबले आणि या विष्णुपदावर थांबल्यानंतर या ठिकाणी या विष्णुपदावर भगवंताचे ठसे आणि गायींचे ठसे या ठिकाणी आहेत। तेच हे विष्णुपद आहे। मात्र आता पाणी खूप आल्यामुळं हे विष्णुपद पाण्याखाली गेलेलं आहे, ते आपल्याला ठसे बघायला मिळणार नाहीत। मात्र हेच ते विष्णुपद आहे जिथे प्रत्यक्ष भगवंत आले होते आणि आपल्या चरण खुणा या ठिकाणी ठेवल्या होत्या। ते हे विष्णुपद आहे, आपण बघू शकता। पुन्हा तर आपल्याला दिसणार नाहीत कारण तर पाणी खूप आहे या ठिकाणी। तिथे जाऊन वाहते पाहतो नदी वाहते, त्याच्यामुळे हे आपल्याला पुढे बघू शकता। ते पंढरपूर आहे आणि हे विष्णुपद आहे आणि हे पाणी खाली गेलेले आहे, खूप पाणी आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे पाहता येणार। म्हणजे हेच ते विष्णुपद आहे जिथे भगवंत प्रत्यक्ष आले होते। तिचा आला होता आणि संत जनाबाईला जेव्हा सुलावर देण्याची वेळ आली तेव्हा त्याच सुलाचं पाणी या ठिकाणी झालं होतं। हेच हे संत जनाबाईचं ठिकाण म्हणजे मंदिर आहे। छोटेखानी मंदिर आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी मोठा वृक्ष आहे, या ठिकाणी हे विष्णुपद आहे। नदी या ठिकाणी तुडुंब भरून वाहत आहे। या ठिकाणी पाहू शकता नदीचं हे रौद्र रूप, त्याच्यामुळं विष्णुपदी पाण्याखाली गेलेला आहे। हे छोटेखानी मंदिर आहे, आपण पाहू शकता। ज्या ठिकाणी सुलावर दिली होती संत जनाबाईला तेच हे मंदिर, तेच या पादुका खुणा, तेच हे मंदिर।